मनीषा पवार. दादाभाऊ थोरात हा. यांचा प्रचार करताय. हो, ते आमचे व्याईचे आहेत. हा, माझी मोठी मुलगी दिलेली त्यांना. ते घरात पण पूर्ण घरात म्हणजे व्यवस्थित आहेत त्यांचं सगळं. तर आता बाहेर पण असणारच आणि ते 100% निवडून येणार. त्यांना माझ्या आणि शुभेच्छा. शुभेच्छा देत आहे. हो, म्हटलं शुभेच्छा नको का. मग म्हणजे समाजात पण त्यांचं चांगलं नाव आहे. हा, आहे. पाहुणे रावळ्यांमध्ये नाव आहे. नाव आहे. खास प्रचारासाठी आले त्यांच्या. हो, लांब. आणि शिवाय माझ्या मुलीचा साखरपुडा आहे 6 तारखेला. तरी मी वेळात वेळ काढून प्रचारासाठी आले आणि ते 100% निवडून येणारच. असं आहे. हो. तुमचं नाव सांगा. माझं प्रमिला थोरात. तुम्ही आता प्रचारात करताय, कसा लोकांचा प्रतिसाद लाभतोय? खूप चांगला लागतो. दादाभाऊ हा, चांगला लागतोय. म्हणजे सगळ्यांना म्हणजे आम्हाला म्हणजे गॅरंटी आहे भाऊच येणार म्हणून. निवडून येणार. येणार. चिसपुरे माळा, बानकिले माळा, निगोटवाडी, लांडकमाळ, आवळी, त्या संपूर्ण पट्ट्यामध्ये सगळ्या लोकांची प्रतिक्रिया अतिशय चांगली आलेली आहे. अतिशय चांगली आहे. म्हणजे अगदी प्रत्येक जणाला पर्याय म्हणतो आपण ना, त्यांना पर्याय उपलब्ध झालेला आहे आणि लोक आता प्रवाह मागत चालले निघणार आहेत याची खात्री आम्हाला वाटायला लागलेली आहे. सत्तेत तुम्ही आहात व सत्तेतून निधी आणू शकता का तुम्ही? 100% निधी आणणार. अगदी बीजेपीचा हा पक्ष असा आहे का तळागाळातल्या कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी तळागाळातल्या कार्यकर्त्याची कुठलीही कामं असली तरी निधीची कामं असू द्या किंवा काही समस्या असू द्या, अगदी वरच्या पातळीवरून तळागाळातल्या कार्यकर्त्याच्या समस्यांची दखल घेतली जाते आणि निधी सुद्धा उपलब्ध केला जातो.